ओ दादा, ओ दादा, अष्टपुत्रे आहेत का दादा? या 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 अरे कोण रे तू? मीच दादा अष्टपुत्रे. अरे मग तुझा चेहरा असा काळा पाड सारखा का झालाय? हे होय, हे काय माहितीये काय, हे स्किन क्रीम आहे. हे लावलं ना की स्किन गोरी होती. औषध काळा आणि स्किन गोरी मानलं राहतो मला. पण यांचा चेहरा तर चांगला आहे. अरे हे रत्नदीप. पप्पा सिम्बा. हा सिम्बा सिम्बा. सॉरी आता हे काय थोडी फॉल्टी नजर आहे ना, त्यामुळे होते. गाडी कुठे पण जाते त्याच्यात. नाही नाही काय हरकत नाही, असू दे असू दे असू दे. हाय. अरे हॅलो हॅलो. आपला परिचय? मी मधुरा. इथेच राहते. म्हणजे दादांनी तुमच्या मुलासाठी जे औषध तयार केलंय ना, त्याच्यात मी थोडीशी हेल्प केली. हाय हाय हाय. तुम्ही औषध बनवलंय, मग तर कामच झालं. तुम्ही बसा ना. हा बसा बसा बसा. या या या. अरे बसा बसा बसा. अरे तिकडे कुठे चालला? इकडे बस बस बस. अरे रत्नदीप बस. कुठे पप्पा? अरे बाबा, कुठे तुम्ही पप्पा? अरे दादांच्या मांडीवर नको बस. इकडे बस बस बस. हा माझा पोरगा रत्नदीप. पप्पा सिम्बा. अरे हा हा सिम्बा सिम्बा. हे असं कसं नाव आहे? अहो हे माझं इंडस्ट्री मधलं नाव आहे ना, सगळे मला याच नावाने ओळखतील. बाय द वे, तुम्ही फिल्मसाठी का नाही ट्राय करत? नाही, तुम्ही खूप छान दिसता. अरे वा, हे बरं दिसतंय सगळं. हो मग. अरे अरे बस बस. खाली त्या इकडे समोर आहेत. हा इकडे आहेत. घ्या पाणी घे. घे रे बाळा. हा द्या. अरे अरे कुठे? अहो द्या. अरे अहो असं काय करताय काकू? द्या पाणी. अरे घे. हा अरे काय काय ग्लास पडला? हा असं कसं काय पडला? सिनेमाची आवड दिसते बाळा तुला. हो मग. मला माझं आता सिनेमातलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. होईल हो होईल. स्वप्न पूर्ण होईल हो तुझं. चला आता आपण मुद्द्याला हात घालू. कुठे आहे? काय अरे काय 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 करताय तुम्ही? या पोराला औषध द्यायचंय ना, त्यासाठी आणलंय त्याला. मग कुठे आहे ते? नानासाहेब, चिडताय कशाला? हो चिडत आहे मी, फक्त विचारलंय. हे काय, औषध रेडी आहे. याला म्हणतात दृष्टीफुल ड्रॉप. अरे दृष्टीफुल ड्रॉप म्हणजे यातले 2 ड्रॉप ह्याच्या डोळ्यात टाकायचे, त्याच्यावर कापूस ठेवून 10 मिनिटं डोळे बंद करून झोपायचं. आणि मग एकदा का डोळे उघडले की सगळं ब्युटिफुल दिसायला लागेल. म्हणून याला म्हणतात दृष्टीफुल ड्रॉप. पप्पा म्हणजे ही मला अजून सुंदर दिसणार. टाका टाका ड्रॉप टाका. वहिनी तुम्हाला सांगतात. नाही नाही नाही, तुम्हाला नाही, तुम्हाला तुम्हाला. हा मी टाकतो ना. नाही नाही नाही, तुम्ही बसा ना. तुम्हाला तुम्हाला. हो तुम्ही टाका ना, तुम्ही टाका. मी हा हा तुम्ही. ठीक आहे, मी टाकते. चष्मा काढता का? हा हा. ए रत्नदीप पाठवू. दादा धरा ना. हा आता मी हा कापूस ठेवते. हा आता 10 मिनिटं डोळे उघडायचे नाही तर. सिम्बा, हा कसं वाटतंय? तुम्ही विचारल्यावर गारगार वाटतंय. काय हो दादा, या औषधाचा इफेक्ट होतोय ना नीट? म्हणजे काय, पोरग आहे आपलं, हिरो झालाच पाहिजे. ह्याच्यावर आपल्या आयुष्याची पुढे इन्व्हेस्टमेंट लावली बघा. काय सांगताय काय ह्याच्यावर? अहो मग नाही नाही म्हणजे परिणाम होणारच.
बघा आत्ता तो म्हणाला ना गारगार वाटतंय म्हणून, याचा अर्थ औषधांचा परिणाम सुरू झालेला आहे. आता खणखणीत दिसायला लागेल त्याला, काहीच काळजी करू नका. अगदी डोळे बंद असले ना त्याचे तरी सुद्धा त्याला दिसेल. हा मग केवढी मेहनत करावी लागली आहे, केवढे ग्रंथ वाचावे लागले ना. बरं आता फक्त 2 मिनिटं हा, मग नंतर तुला चष्म्याची गरजच नाही लागणार. खरंच पप्पा? अरे हा नाहीच लागणार तुला गरज. हा मग उघडा ना लवकर. हो हो मी आता कापूस काढतेय, पण हळूहळू डोळे उघडायचे. पण आधी तुला कोणाला बघायचंय? अरे कुणाला काय, अरे स्वतःच्या बापाला बघेल तू. नाही हो पप्पा. पप्पा मी तुम्हाला रोज बघतो. आता की नाही मला माझ्या हिरोईनला बघायचंय. म्हणजे मी तिला माझ्या पिक्चर मध्ये हिरोईन म्हणून घेईन ना. उघडू डोळे? हो अगदी सावकाश हा. पप्पा लाईट का बंद केलीये? अहो अंधारात कशी दिसेल माझी हिरोईन मला? अरे लाईट चालू आहेत, अंधार कुठे आहे इथे? हा पप्पा काही दिसत नाही पप्पा मला. पप्पा अहो काय बोलतो याला काही दिसत नाहीये. मधुरा, बघा मी म्हंटल होतं की नाही की त्याला चष्म्याची गरजच नाही लागणार. बघा हो लबाड लोक चोर कुठले. हा तुम्हाला काय मी दूधखुळा वाटला की काय? फसवलंय तुम्ही मला. अहो तुमच्यामुळे हा पोरगा हा अंधारा झाला. आता ट्रक भर पोरं घेऊन येतो माझी. मी तुम्हाला चांगली अद्दड घडवतो बघा. अरे बापरे, तुम्हाला एवढी मुलं आहेत आणि ती सगळी याच्यासारखीच आहेत. हो नानाचा इन्सल्ट नाही करायचा समजला. नाना को हट नहीं करने का. ये चल रे बघून घेतो तुम्हाला. चल चल चल. माझं ऐकून तर घ्या ना माझं. मधुरा अगं तू धमकी देऊन गेलाय. तू खरंच गुंड घेऊन आला तर? वहिनी नाना आलेला काय घरी? चिडल्यासारखा वाटत होता. बाबा कुठे? हे मीच बाप आहे तुझा. मग काय आलं तुम्हाला? ते जाऊ दे रे, तू लवकर कसं काय आलास ते सांग मला. हे आई बाबा आजपासून मी कॉलेजला जाणार नाही. बंद. अरे अरे काय झालं, काय झालं काय? मला हाकलला कॉलेजमधून. काय? फी नाही भरली म्हणून. सगळी पोरं एवढी चिडवतात ना मला. प्रिन्सिपल सरांना भेटायला गेलो ते पण बोलतात की क्लासमध्ये बसायचं नाही जोपर्यंत फी नाही भरत. तर ही भरल्याशिवाय कॉलेजमध्ये बसू देणार नाही त्याला. तू मोहनला फोन लाव. काय हे सगळं मीच करायचं. तुम्ही काय करणार? काय म्हणालास? काय नाही. दिगू मी त्याला नंतर फोन करू का रे? मी जरा क्लासवर जातोय, आता लेक्चर आहे माझं. ऐक ना काका, जरा मेजर प्रॉब्लेम झाला म्हणून तुला कॉल केला. काय झालं? नाही मला कॉलेजमधनं काढून टाकलंय रे, फी भरली नाही म्हणून. काय सांगतोस काय? असं कसं झालं पण? अरे भाई लास्ट डेट निघून गेली, आपण नाही भरली फीज म्हणून काढून टाकला कॉलेजमधून. ऐक ना हा तू जरा लवकर येऊ शकतो का घरी? आणि येताना पैशांचा झोल कर ना थोडा. बरं मी थांब काहीतरी करतो, पैशाची व्यवस्था करतो, मी येतो आता. हा ठेव काय करू होतं लेक्चर? ठीक आहे, कामिनीला माझं लेक्चर घ्यायला सांगतो. आज सकाळपासून संकटावर संकट येत आहेत नुसती. सकाळी हे असं झालं आणि आता तो गुंड घेऊन येणार आहे. देवा काय होणार आहे? वहिनी दिग्या बिग ब्रदर तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना. अगं पैसे भरल्याशिवाय कॉलेजमध्ये बसू देणार नाही त्याला. आता पैशांची सोय करावीच लागेल ना कशीही. बिग ब्रदर मी आहे, मी करेन. मॅडम काय झालं अष्टपुत्र? इतक्या घाईघाईत का आला तुम्ही? सॉरी तुमची परवानगी न घेताच आतमध्ये आलो चुकून. नाही इट्स ओके. काय झालं? नाही मॅडम जरा काही प्रॉब्लेम झालाय घरी. काय मुलांनी त्रास दिला का तुम्हाला? नाही मुलांनी त्रास नाही दिला, कॉलेजनी त्रास दिलाय. कॉलेज? हो. कुठलं कॉलेज? काय बोलताय तुम्ही? बाबा काय सांगू तुम्हाला, आमच्या घरी मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? एक मिनिट तुम्ही बसा. बस. बसा. शांत व्हा. पाणी थँक्यू. शांत व्हा, काम दाव, आरामात. काय? थँक्यू मॅडम थँक्यू. कसला प्रॉब्लेम? अहो एक असेल तर सांगेन ना. चारी बाजूनी सगळे प्रॉब्लेम्स येतात, काय करायचं कळतच नाहीये. अष्टपुत्र तेच मी तुम्हाला सांगतेय. काय झालंय ते प्लीज मला सांगा, न लाजता न घाबरता. म्हणजे आपण मिळून सॉल्व्ह करू ना तो प्रॉब्लेम. हो मॅडम, तुम्ही असताना काय लाजायचं? म्हणजे तुमच्याशी सगळं शेअर करू शकतो ना मी, म्हणजे माझे प्रॉब्लेम सांगू शकतो ना, असं म्हणायचंय मला. हो अगदी बरोबर आहे तुमचं. सांगा ना मग काय झालंय?
अहो काय झालंय माहितीये का, आमच्या दिग्याला घरातून हाकललाय फी भरली नाही म्हणून. काय फी भरली नाही म्हणून घरातून हकललंय? हो ना, फी नाही 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 नाही, फी भरली नाही म्हणून कॉलेजात ना हाकललंय. अहो मग का नाही भरली फी? अहो आता काय सांगू तुम्हाला, आमच्या दादानी ना एका कॉर्पोरेटरकडनं पैसे उधार घेतले होते. म्हणजे त्याच्या मुलासाठी, म्हणजे त्याच्या डोळ्याला काहीतरी झालं होतं, त्याच्यासाठी दादा औषध बनवून देणार होता. त्यांनी पैसे घेतले, पण मग ते खर्च झाले, कारण घर खर्च असतोच ना शेवटी. आणि तुम्हाला माहिती आहे मॅडम, घरी किती गोष्टी असतात पैसे खर्च होणाऱ्या, आणि काय ते औषध तयारच नाहीये कारण पैसे झाले खर्च. तो कॉर्पोरेटर आता दादाला मारायला येणार आहे, पैसे देण्यात औषध तरी दे म्हणून. ते दिग्याच्या कॉलेजमधनं फोन आला, जर का फी नाही भरली तर कॉलेजमध्ये येऊ नकोस म्हणून. आणि त्यात त्या मधुरा आहेतच घरात. अहो काय सांगू मॅडम, इतके प्रॉब्लेम आहेत, काय करावं कसं वागावं तेच सुचत नाहीये. हो हो, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काही चहा कॉफी सांगू का मी अष्टपुत्र? नाही नाही, नो थँक्स, काही नको काही नको. हे बघा, मला अगदी कळतंय की तुमच्या मनावर परिणाम झालाय. नाही मॅडम, माझ्या मनावर परिणाम नाही झालेला, मग मी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही अष्टपुत्रे, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. हे बघा, खूप टेन्शन असलं ना की होतं असं, मला माहिती आहे. हा, तुम्हालाही कॉलेजमधनं काढलं होतं? नाही तसं काही झालं नाही, पण कसं आहे ना, मी पण स्ट्रेसफुल सिच्युएशन्स मधून गेले. बरोबर बरोबर. सो मला अगदी कळू शकतं. आणि आता तुम्ही ज्या मेंटल स्टेटमध्ये आहात, दादा त्यातून जाताय, ते खूप नाजूक प्रकारे हँडल केलं पाहिजे. नाही, माझी मेंटल स्टेट व्यवस्थित आहे, म्हणजे मेंटली प्रॉब्लेम काहीच नाही आहे. ते दिगूचं प्रकरण झालंय म्हणून जरा. नाही अष्टपुत्रे थांबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ऐका मॅडम, हे घ्या. हो हो मॅडम, हे तुमच्याकडनं असं पैसे मागणं घेणं मला फार ऑकवर्ड होतंय हो. अष्टपुत्रे प्लीज घ्या ना. हा बरं, हे 10,000 आहेत, आणि आणखी लागले ना तर सांगा मला. हा, मी देईन तुम्हाला. अष्टपुत्रे, पण या सगळ्या त्रासातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर या. जितकं लवकर तुम्ही हे सगळं एक्सेप्ट कराल, जगाल ना, तेवढं तुमच्यासाठी बरं होईल. आणि या सगळ्या गोष्टींच्या नादाला नका लागू तो. मॅडम, तुम्हाला खोटं वाटतंय का मी बोलतोय ते? मॅडम, मी खरं बोलतोय. म्हणजे तुम्हाला खोटं वाटत असेल तर पैसे परत घ्या. मी पैशासाठी नाही तुम्हाला हे सांगितलं सगळं. नाही अष्टपुत्रे, प्लीज 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 काम डाऊन. हे बघा, मिसअंडरस्टँडिंग नका करून घेऊन. मला एवढंच म्हणायचं होतं की या कुठल्याही गोष्टीचा ना तुम्हाला त्रास व्हायला नको. आणि ते जे काही हडळ वगैरे आहे ना, ते सगळं डोक्यातनं काढून टाकावं. पण मॅडम, मी खरं सांगतोय, तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर. म्हणजे काल जे काय झालं ना, त्यात तर कामिनी सुद्धा, म्हणजे तुम्ही विचारू शकता. हो मला माहिती आहे. आपण नको परत त्या विषयावर यायला. जाऊ दे, आपण नंतर कधीतरी बोलू ना. आता तुम्ही लगेच निघा ना, तुम्हाला पैसे द्यायचे असतील ना घरी. चालेल, थँक्यू मॅडम, थँक्यू. पण प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मॅडम. अष्टपुत्रे, जर खरंच माझ्या मनात तुमच्याविषयी गैरसमज असता ना, तर मी इतक्या आपुलकीने तुमच्याशी नसते बोलले. ते झालंच, पण म्हणजे गैरसमज नको, बाकी काही नाही. तुम्ही काळजी घ्या. टेक केअर. थँक्यू मॅडम. हे पैसे म्हणजे थँक्यू. काळजी घ्या. हो घेतो. तुम्ही गैरसमज करू हो, सावकाश. हो, सावकाश. ठीक आहे, सावकाश. विचित्र झालंय सगळं. विचित्र नाही, काहीतरी भयंकर झालंय सगळं. हे बघ, आता तो कॉर्पोरेटर आहे ना, तो माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही बघ. बिग ब्रदर, बिग ब्रदर शांत व्हा जरा. मी आहे ना, आपण करू काहीतरी. असं अभद्र बोलू नका हो तुम्ही. आणि हा, आणि ऍक्च्युली तुम्ही ना जरा टेन्शन घेऊ नका. ए गप रे, टेन्शन काय घेऊ नका. टेन्शन घेऊ मूर्ख माणूस. Big brother. अरे त्याचे डोळे गेले त्याच्या पोराचे, तो काय शांत बसणार आहे का आता? हो, पण तुम्ही बघ बघ, आला. ये बाहेर ये. असू दे, तुम्ही काळजी ये. करू नका. या तुम्ही या, मी आहे. उंदरासारखा लपून बसतो का आतमध्ये? हा? ये याने माझ्या पोराचे डोळे खाल्लेत. धरायला याचे डोळे काढून घ्या. या. प्लीज थांबा. प्लीज मारू नका त्यांना, प्लीज. नानासाहेब, मी काय म्हणते, एक चान्स देऊन बघा ना बिग ब्रदर. आता चान्स बिन्स काय नाही. आता जे काय करणार आहे ना, नाना करणार. नाही नानासाहेब, मी म्हणतेय म्हणून प्लीज एक चान्स. सिम्बा. हा पप्पा, आता म्हणतायत ना, द्या त्यांना चान्स. करा तुम्ही, करा. अरे रत्नदीप, त्या आयला डोळा गेला तरी सिनेमात काम करायची हौस काय भागत नाही याची. प्लीज एक चान्स देतो. एकदा तो डोळे खाल्ले माझ्या पोराचे, आणि पुन्हा काय झालं ना,
तुझ्या नरडीचा घोट घेईन मी. घ्या नरडीचा घोट घ्या. तुम्ही म्हणाल तसं. वहिनी थांबा. तुम्ही म्हणाल तसं करा. हा ठीक आहे. मी काय म्हणते काही म्हणू नको मधुरा. मी सांगते तसं करा. हा एकदा त्याच्या डोळ्यात आपण घातलेलं औषध घाल. हा ठीक आहे. मी आहे ना वहिनी. प्लीज एकदा विश्वास ठेवा ना माझ्यावर. ठीक आहे ठीक आहे. चला चला नानासाहेब आणा ना सिंबाला. ए तुम्ही थांबा. ए सिंबा चल. चल ये या. सिंबा. अरे इकडे ये. इकडे इकडे इथे खुर्ची घे. तुम्ही थांबा बाहेर. इकडे सगळ्यांना नरडीचा घोट हा, घ्यायचा बस. चान्स मिळेल. हा, थांबा. हा, बस आरामशीर. चष्मा काढ चष्मा. हा हा. वहिनी कापूस द्या ना. हो आता 5 मिनिटं डोळे असेच बंद ठेवूया. हा काढा काढा. झालं. हा काढा बिग ब्रेथ. काय ग? हा अरे मच्छर मच्छर बसला होता. हा आता सावकाश उघडा डोळे. पप्पा मधुरा. काय आलं? पप्पा दिसतंय मला. पप्पा दिसायला लागला. काय जादू केलीस का? तुम्हीच मधुरा ना? तुम्ही आता फारच सुंदर दिसताय. पप्पा पप्पा आपल्याला आपल्या फिल्मची हिरोईन मिळाली. पप्पा हो तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझ्या मुलाला दिसायला लागला. धन्यवाद. या येतो. चल ये चल सिंबा. चला आपण प्रोड्युसरकडे जाऊ डायरेक्ट. चल ये चला रे. आपल्या पोराचे डोळे आले. मधुरा केवळ तू होतीस म्हणून हे शक्य झालं. नाहीतर ते पूर्ण अशक्य होतं. नाही काळ आला होता पण वेळ तू येऊ दिली नाहीस ग. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे अगदी तुला सांगतो ना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलंस तू मला. सांगतो दिग्या मी काय झालं बापरे. मी दादा तू काय करून घेतलंस तू स्वतःला. जाऊ दे सांगू. तू ओरडत का आलास ते सांग. नाही मी दिग्या तुझ्यासाठी मी पैसे घेऊन आलोय. प्रॉब्लेम सुटला रे बाबा. काका तू खरंच मॅनेज केले एवढे पैसे? म्हणजे काय दिग्या. थँक्स काका. थँक्स. खरंच थँक्स. हे आपल्या माणसांना थँक्यू म्हणतात का? काय तरी काय हे की पहिले पैसे घे आणि कॉलेजला जाऊन भर. अरे